हॅलो नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी आपल्याला अशी काही सोपी ट्रिक देत आहे, ती तुम्ही अवलंबली तर मराठी वाचन अशक्य नाही. खूप सोप्या पद्धतीने आपण पाहूया मराठी वाचन कसे करायचे. पहा, सुरुवातीला ही अ ते ज्ञ मुळाक्षरे असतात. ही एकदा समजून घेतली की मराठी वाचन अतिशय सोपी पद्धत होऊन जाईल. पहा, अ ते ज्ञ ही मुळाक्षरे वाचल्यानंतर आपल्याला येते ती 12 खडी. 12 खडीनंतर 14 खडी, म्हणजेच यामध्ये 14 अक्षरांचा समावेश केला जातो. हे 14 अक्षरे आणि 12 अक्षरांची 12 खडी वाचता आली की त्यापासून तयार होतात ती शब्दरचना. पहा, अतिशय सोपी शब्द इथं आपण पाहिली आहेत. बस, घर, पण, नट, पळ, खत, हट, तप, सण, पण, कस, सर असे सोपे सोपे शब्द आपण वाचायला सुरू करू शकतो. त्यानंतर आता पहा, इथे त्या शब्दावरून आपण वाक्यरचना बनवलेली आहे. उदाहरणार्थ पहा, शरद हरण बघ, सई सरबत कर, शरद झटकन पळ. अशा पद्धतीने पहा ही वाक्य वाचा पाहू. हे माझे घर आहे, माझ्या घरात भांडी आहे, माझे घर सुंदर आहे, घराशेजारी झाड आहे, घरावर फुलांचा गुच्छ आहे. पहा, या शब्दापासून पॅरेग्राफ तयार होतात, म्हणजेच परिच्छेद. हे परिच्छेद मोठमोठे असतात आणि एकदा का आपल्याला शब्दापासून वाक्यरचना करता आली आणि वाक्यापासून पॅरेग्राफ वाचता आला की आपल्याला जो पुस्तकामध्ये लेसन आहे तो वाचता येतो. पहा, हा लेसन आहे. तर हा लेसन प्रत्येक वाक्याने बनलेला पॅरेग्राफ आणि पॅरेग्राफवरून बनलेला हा पाठ आपल्याला सहज वाचता येईल. तुम्हाला याच प्रत्येक पाठावरून एक पुस्तक बनत असते. हे पहा, तुमच्यासमोर आलेले आहे बालभारती, म्हणजेच मराठी पुस्तक. अशा पद्धतीने आपण मराठी वाचनाकडे आपला कल जास्त करू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.